पक्षाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये मजबूतीनं या पक्षाची उभारणी करण्याची आवश्यकता आहे, या भावनेनं तुम्ही या ठिकाणी यावं. मला आठवलं 25 वर्षाच्या पूर्वी या सभागृहामध्ये राष्ट्रवादीची निर्मिती करण्याचा ठराव आम्ही केला. याच ठिकाणी पक्ष स्थापन केला. संध्याकाळी शिवाजी पार्कवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 1 लाखाच्या पेक्षा अधिक कार्यकर्ते आले होते. त्या सगळ्यांनी या पक्षाची धुरा खांद्यावर घेण्याची शपथ घेतली आणि पक्ष वाढवायच्या दृष्टीनं पावले टाकली. हा पक्ष असा एक पक्ष आहे की ज्याची स्थापना झाल्याच्या नंतर 3 महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या जनतेने सत्तेवर जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. अनेक मुख्यमंत्री झाले ज्यांनी कधी विचार केला नव्हता. सामान्य कुटुंबातल्या तरुणांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर केली आणि 5-10 वर्षामध्ये महाराष्ट्राला हे दाखवून दिलं की सामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता करतो. आणि त्याचं कारण तुम्हा सगळ्यांचे सामुदायिक कष्ट करण्याची जी भूमिका आहे त्यामुळे हे घडू शकतं. काही विचारधारा आपण स्वीकारली. आधीच्या वक्त्यांनी बोलत असताना सांगितलं की महात्मा फुले, ज्योतिराव फुले, शाहू राजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आदर्श याचा अर्थ काय? नुसतं फोटो लावणं, भाषणामध्ये उल्लेख करणं या गोष्टी पुरेशा नाही. या महान व्यक्तींनी काय करून दाखवलं, आपला आदर्श काय ठेवला आणि त्यामधून आपण समाजाची उभारणी ही कशी करणार आहोत या गोष्टीकडे खऱ्या अर्थानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांनी समाजाचा अशिक्षित वर्ग आहे त्याला सन्मानानं जगण्यासाठी शिक्षित करण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं. हे इंदिरा गांधींच्या हातात देश दिल्याच्या नंतर सगळ्या जगाने पाहिलेलं आहे. या देशाची प्रतिष्ठा त्या भगिनींनी वाचवली आणि त्याचमुळं या कामाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. मी काही निर्णय घेतले याचा उल्लेख या ठिकाणी केला. मला स्वतःला असं वाटतं की संधी ही द्यायला हवी. मला आठवतं आहे की मी देशाचा संरक्षण मंत्री होतो आणि संरक्षण मंत्री असताना 26 जानेवारीची परेड होती. त्या परेडच्या नंतर जगामध्ये मी पाहिलं की अनेक देशामध्ये लष्करामध्ये महिला महत्त्वाचं काम करतात. आपल्या देशाची पद्धत नव्हती. मी आमच्या देशाचे लष्कर प्रमुख, हवाई जहाज प्रमुख, नौसेनेचे प्रमुख या तिघांनाही बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आपल्या लष्करामध्ये मुलींना का घ्यायचं नाही. त्या तिघांनी मला सांगितलं अजिबात घेणं शक्य नाही, योग्य नाही. या देशाचं रक्षण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही आणि त्यामुळे हे शक्य नाही. 1 बैठक झाली, 2 बैठक झाल्या, 3ही बैठकामध्ये
तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांनी हेच उत्तर मला दिलं. आणि चौथ्या बैठकीमध्ये मी सांगितलं की या देशातल्या जनतेनं संरक्षण खात्याची जबाबदारी माझ्यावर टाकली, निर्णय घ्यायचा अधिकार मला आहे आणि माझा हा निर्णय आहे की पुढच्या महिन्यापासून या देशाच्या लष्करामध्ये सुरुवातीला 11% मुलींना जागा देण्यात येईल. आणि हा निर्णय घेतला. आणि आज आपण बघतोय की 26 जानेवारीची परेड आपल्या देशाच्या मुली ह्या त्याचं नेतृत्व करतात. सीमेवरच्या सगळ्या अतिशय महत्त्वाच्या भागाचे रक्षण मुली करतात. समुद्रावरचं परकीयांच्यापासून रक्षण करण्याच्यासाठी नौसेनेमध्ये मुली काम करतात. अनेक ठिकाणी वैमानिक म्हणून अतिशय महत्त्वाची जबाबदारी मुली काम करतात. आणि एक आणखीन गंमत म्हणून सांगतो. एक दिवशी मी मुंबईवरनं दिल्लीला येत होतो आणि माझ्या शेजारी जे ग्रस्त होते त्यांनी त्यांची ओळख करून दिली की मी असाच आहे आणि लष्करामध्ये माझी नियुक्ती झालेली. नियुक्ती झाल्याच्या नंतर आम्ही लष्कराच्या गप्पा मारत येत होतो. आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली की तुमचा एक निर्णय आम्हाला पचला नाही.